राम राम मंडळ, वेलकम बॅक टू TIG. तर मित्रांनो, आज माझ्यासोबत आहेत ओमी वैद्य. तर तुम्हाला माहितीच असेल की ओमी वैद्य का आहेत, कारण की टीजर मध्ये तर ऑफकोर्स मी आहे. मी सेलिब्रिटी झाले. वा 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 वा, तुझं सिग्नल ऑटोग्राफ घ्यायलाच पाहिजे. देऊ तुम्हाला? हा, देतो ली तिथे आमिर खान, बस आमिर खान नको सर, ओमी वैद्य. तर खूप छान वाटतंय. सर्वप्रथम वेलकम. थँक्यू. तर सर, कसं वाटते मी मूवी मध्ये? तू एकदम छान, तिने खूपच छान काम केलेलं आहे आणि हे तिचं पहिलं फिल्म आहे ना तुझं. आणि खूप घाबरलेली होती जेव्हा सेटवर, आणि नंतर थोडंसं आपण परफॉर्म केल्यानंतर तिने खूप छान केलं आणि ते तुला वाटणार नाही, एकदम नॅचरल वाटते फिल्म चित्रपटमध्ये. आणि तिचं कॅरेक्टर पण छान आहे, सगळ्यांना आवडणार ते. आणि तिने मारलं मला सीनमध्ये, ती मारते मला. आणि ना इंटरव्ह्यू झाले ना काल, तर त्या इंटरव्ह्यू मध्ये मी सांगत होते की मी सरांना अशी हेट केली. हो. आणि सगळे म्हणले तिला फायर कर, पण मी म्हटलं नाही, ते सीन मध्ये आहे तो सीन. हे म्हणाले बरं, कारण मी ह्यांना ऑलरेडी धमकी द्यायलाच होते लास्ट ब्लॉग मध्ये की तुम्ही मला काढा, तर मग मी सांगते तुम्हाला. बापरे. बरं सर, आता मूवी येतोय तर लोक आपण तर खूप जास्त एक्सायटेड आहेत, कारण की मी दुसऱ्यांचे मूवीज प्रमोट करते आणि आज स्वतःची मूवी प्रमोट करते, तर खूप भारी फिलिंग वाटते. आणि मेन थिंग, तुम्ही मला चान्स दिला त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. नो प्रॉब्लेम. तू बेस्ट होता रोल साठी, सो ते छान आहे. थँक्यू सो मच सर. बाय द वे, आता ऑडियन्सला, आता तुम्ही मला लास्ट टाइम म्हटलेला की लातूरला येणार, पण कधी येणार ते मी सांगितलं नाही. आता येणार. सेकंड टाइम भेट झाली. हो, सेकंड टाइम. आणखी मी रिसर्च करतोय लातूरचं. पहिलं मी नातूर काहीतरी वातूर बोलत, आता मी लातूर बोलतोय. हा, सो मी येणार आहे. आता ते रितेश देशमुखचं पहिलं ते पण मी शिकलेलं आहे, हे सगळं तो मी शिकून येणार. ओके, यू नो. ओके, या आय नो. सर इज सो स्वीट यार, खरंच. म्हणजे इतके डाऊन टू अर्थ आहेत आणि एवढे सपोर्टिव्ह आहेत की म्हणजे नाही का, की मूवीच्या वेळेस आय वॉज लाईक की कसं करू मी वैद्य सोबत. म्हणजे मी फ्लो मध्ये तर म्हणून टाकले मित्रांनो, मला करायचं ओमी वैद्य सोबत, नुसती फोटो बी झाली तर बस झालं. पण मी शूट केलं आणि मूवी एवढं छान झालं. काल पण आमचा ट्रेलर लॉन्च, म्युझिक लॉन्च झाला आणि तुम्हीही म्युझिक जाऊन बघा. बरं सर, एवढं सगळं ठीक आहे. आता तुम्ही मला 4-5 मूवीज मध्ये मग तर घेणार, म्हणजे झाले की घेणार आम्ही कुठलं तरी दुसरा मूवी, तर मी ऑलवेज तुला काहीतरी एक छोटासा रोल बघतोय तुझ्यासाठी. कारण नाही सर, बापरे, लीड आहे. बापरे, डोक्यावर गेलं सगळं तिचं. हा, मी तुम्हाला फायर कर. अच्छा, बापरे. पण नाही, छोटं, इतका छोटं नाही, थोडंसं मोठं असं तुम्हाला द्यायचं ते करत सो स्लोली. पण तुझा पर्सनॅलिटी किती छान आहे, किती इंटरेस्टिंग आहे, असं मिळत नाही लोक. सो लोकांना आवडणार. तुम्ही बघा की स्क्रीनवर आली एकदम ते शाईन होते. हो ना. आणि सर, आता मला तुम्ही सांगितलं इट्स ऑर्डर फ्रॉम सर की मला माझं कॅरेक्टर रिव्हील करायचं नाहीये, तर तुम्ही माझ्या कॅरेक्टरबद्दल लोकांना काय सांगाल, कारण त्यांना खूप उत्सुकता आहे जाणून घेण्याची. आम्ही एक कॅरेक्टर केलेलं आहे, ती थोडीशी गाववाली आहे ना. आणि मी डेटिंग करतो दुसरे कुठले गर्ल्स, डिफरंट गर्ल. तर एक गाववालीची आम्ही लिहिलेलं होतं आणि आपण बघत होती की ते आवाज आणि ती स्टाईलमध्ये कोण मिळणार. आणि नंतर कुठून तरी शोधली तू आणि तुम्ही ऑडिशन केला आणि सगळे हसले आणि म्हटले ही परफेक्ट आहे रोलसाठी. सो तशी आहे एक रोल. खरं तूच सांगायला पाहिजे तो रोलचं काय, मला कळत नाही ते कसं बोलायचं मराठीमध्ये, स्पेसिफिक्स गावची. पण डायलॉग्स छान आहे तिचे, डिलिव्हरी छान आहे आणि कॉमेडी पण घालते एंडमध्ये, जेव्हा तो निघते एक चांगला लाईन मारते तू. बरोबर आहे. तर ॲक्च्युली आमच्या स्नेहाताईची आयडिया होती ऑन द कॉल की डबिंगच्या वेळेस, आणि फर्स्टली ज्या वेळेस मी गेले मित्रांनो तिथं शूटचा एक तुम्हाला मी किस्सा सांगते. त्यावेळेस म्हणजे कॅमेरा फ्रेंडली मी होते, कॅमेरामध्ये मी ऑलरेडी शूट बरंच केले नाही का. पण कसं असतं की एवढे मोठा कॅमेरा, इतका मोठा ॲक्टर आणि त्याच्यासमोर आपण काहीतरी बोलायचं आहे,
ते नर्वसनेस आणि हेजिटेट वगैरे म्हणजे वेगळंच मनामध्ये मी एक्सायटेडही होते. आणि मी स्नेहाताईला पण म्हणलेलो ऑफ कॅमेरा की ताई मला भीती वाटते, आणि ताई वॉज लाईक अरे चिल काही नाही. अरे इतके सपोर्टिव्ह होते सगळे. आणि मेन थिंग ओमी सरांसोबत रोल होता माझा, आणि माझा फर्स्ट मूवी आहे. छोटासा सीन आहे पण खूप छान असा आम्ही सीन जे रोल आहे त्याच्यामध्ये. सरांनी म्हणले होते फायर करतो, पण फायर वगैरे त्यांनी करू शकत नाही. आणि किती छान केलं जातं. तिला ट्रेलर मध्ये टाकलं यु नो इतकं. मी दिसते टीजर मध्ये. हो थँक्यू सो मच. हा नो प्रॉब्लेम. नाही तर सर मी तुम्हाला खरंच केलं असते. तुला थोडंसं माझा ऍक्सेंटचं प्रॅक्टिस मिमिक्री करायलाच पाहिजे, पण मला तुझं करायला येतं. खूप छान सर. थँक्यू. खरंच मला खूप छान वाटतंय की मराठीमध्ये एक तर तुम्ही तिकडे राहता USA मध्ये, आणि तिथून इथे येऊन तुम्ही मराठीला प्रमोट करताय, हे म्हणजे खूप जास्त शिकण्यासारखं आहे लोकांना. तर तुम्ही त्यांना काय सांगाल? सांगायचं की आमचं कल्चर, मराठी कल्चर, लातूरचं कल्चर हे सगळं दाखवायला पाहिजे. आणि आम्ही नाही दाखवणार तर कोण दाखवणार यु नो. खूप पंजाबी मूवीज मोठे येतात, गुजराती, हिंदी मूवीज, पण आमचे मराठी मूवीज असं छोटे छोटे करतात. आम्ही चांगले एक छानपैकी किती छान आमचं कल्चर आहे ते दाखवायला पाहिजे. लोक धावणार आमचं मराठी कल्चर बघायला यु नो. सर आता एवढं सगळं झालं, आता लोकांना तर आपल्याला मूवी बघायला सांगावं लागेल. आता एवढा मोठा ऍक्टर आहे, मग मॅगीचं कोण आहे? हा पण सगळे लातूरचे लोक, तुझे लोक जायलाच पाहिजे तुला बघायला. सर अरे तुमचे फॅन कमी पण माझे फॅन जास्त. बापरे जायला पाहिजे असं मी कधीच म्हणणार नाही सर, कारण तुमचे फॅन्स खूप सारे आहेत. चतुर होय. हो पण तुला बघण्यासाठी आमचं लातूर फार आतुर आहे. तर तुम्ही कधी याल सर? मी येणारच. आणि जेव्हा मी आलं मी तिला एक कॉन्टॅक्ट करणार, आपण सगळं फिरणार, एन्जॉय करणार लातूरचं. अरे वा किती छान. बाय द वे तुमची मराठी खूप छान आहे, मला खूप आवडते. मी लास्ट टाइम मी बोललेली आणि आताही बोलते की तुमची मराठी खूप छान आहे. तुमची मराठी पण मला खूप छान वाटते. हो का? बरं एक लातूरचा डायलॉग झालं पाहिजे. करूया तर लातूरचं डायलॉग. तसं नसते हो सर. ते तूच आहे, ते लातूरचं नाही. मला वाटतं सगळे बोलतात अशी. ओके तर मी तुम्हाला सांगते, तुम्ही ते फक्त डायलॉग रिपीट करा. रिपीट कर. ओके. लातूरकर तुम्ही लय भारी हो. लातूरकर तुम्ही लय भारी हो. लय भारी हाव. लातूरकर तुम्ही लय भारी हाव. मी तुमच्या लातूरला येणारच. मी तुमच्या लातूरला येणारच. 100% येणार. 100% येणार. नाही आलो तर तुम्ही माझा मूवी बघू नका. तुम्हाला मूवी बघू नका. म्हणजे आता सर 100% आपल्या लातूरला येणार आहेतच. तर वेलकम सर, नक्की या. आमचं लातूर खूप छान आहे. मी तुम्हाला सगळीकडे फिरवेन. अहो तुम्ही काय त्या USA ला जाऊन राहतो तुम्ही, तर त्या USA मध्ये गोलाई नाही नसेल, पण आमच्या लातूरला इतकी भारी. हो आणि मी घाबरतो लातूरला आल्यावर मी निघणार नाही, तसं इतकं छान आहे मला वाटतं. हो नाही तुम्हाला यायचं असेल तर आम्ही काढून देतो, तसं काही टेन्शन घेऊ नका सर तुम्ही. फक्त तुम्ही या आमच्या लातूरला. तर आता बस मला काय म्हणायचं, आता एवढं बस झालं, आपली गप्पा गोष्टी तर झाल्या. आता लोकांना सांगावं लागेल आपला मूवी कधी आहे. आपली मूवी 19 जानेवारीला येणार. हिम्मत आहे तर बघायलाच पाहिजे. आणि आईच्या गावात मराठी बोल. तर सरांची मराठी तर खूप छान आहे, जसं की व्हिडिओ मध्ये इतकी कॉमेडी ऐकतच आहेत. तर मूवी मध्ये ह्याच्या दुप्पट टिप्पट होण्याच्या खूप जास्त कॉमेडी आहे. काल आम्ही म्युझिक्स बघितले, तुम्हीही जाऊन बघा जर ते बघितले नसेल तर. खूप भारी वाटतंय. आणि शेवटला मला हेच सांगायचंय की आईच्या गावात मराठीत बोल. तर हा व्हिडिओ कसा होता मला नक्की कॉमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तोपर्यंत बाय बाय. मॅगी चॉकलेट बच काळजी घ्या. आय लव्ह यू. तुम्ही बी म्हणा की आय लव्ह यू म्हणून. आय लव्ह यू. मॅगी चॉकलेट खा तिचे. थँक्यू. बताता हूँ, पहले ये देखो. मेरे वाइफ को ना उसके पीछे का बंगला देखो इडियट्स. 3.5 मिलियन. स्विमिंग पूल heated. Living room maple wood flooring. My new Lamborghini 6496cc.